पुढची बातमी पाहूयात। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे सध्या मुंबईमध्ये दाखल झालेत। भारत फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय आज पाहायला मिळणार आहे। आज चर्चा सुद्धा केली जाणार आहे। मोदी आणि मॅक्रॉन यांची द्विपक्षीय चर्चा सुद्धा होणार आहे। फ्रान्सकडून 114 राफेल जेट्स खरेदी केले जाणार आहेत। संरक्षण, व्यापार आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये सुद्धा करार केले जाणार आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, काल इमॅन्युअल मॅक्रॉन हे आपल्या भारतामध्ये आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं। आज मोदी येतात मुंबईमध्ये। कोणकोणत्या करारांवरती आणखी स्वाक्षऱ्या होऊ शकतात, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, फ्रेंच रिपब्लिकचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे काल मुंबईमध्ये मध्यरात्री दाखल झालेले छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर त्यांचं आगमन झालं। तेव्हा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचं स्वागत केलं। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावेळी स्वागत केलं। एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे देखील या ठिकाणी तेव्हा उपस्थित होते। त्यांनी देखील या ठिकाणी इमॅन्युअल मॅक्रॉनचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। आणि त्यानंतर ते 3 दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावरती असणार आहेत। 17, 18 आणि 19 या 3 दिवसीय अधिकृत मुंबईच्या दौऱ्यावरती असणार आहे। आणि आपण बघितलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मुंबईच्या दौऱ्यावरती असणार आहेत। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी यांचं आगमन छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरती होणार आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं तर दोन्ही म्हणजे भारताचे पंतप्रधान आणि फ्रेंच रिपब्लिकचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची लोकभवन येथे दुपारी 3:15 वाजता भेट होणार आहे। आणि त्यामध्ये दोघांमध्ये चर्चा देखील केली जाणार आहे। जी AI इम्पॅक्ट परिषद आहे या संदर्भात देखील याच्यामध्ये चर्चा केली जाणार। आणि ती या परिषदेसाठी दोन्ही प्रमुख म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन हे उपस्थित राहणार आहेत। आणि आपण या ठिकाणी बघितलं तर इमॅन्युअल मॅक्रॉनचा हा भारताचा 4था दौरा आहे, तर मुंबईमधला हा त्यांचा पहिला दौरा असणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा दौरा या ठिकाणी मानला जातोय, कारण की स्थानिक तसेच जागतिक महत्त्वाच्या बाबीवर परस्पर दृष्टिकोन यावेळी जाणून देखील या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत। तसंच आपण धोरणात्मक भागीदारी दृढ करून नवनवीन आणि उद्योन्मुख क्षेत्राचा तिचा अधिकाधिक वापर करणे या सर्व देखील उद्दिष्ट या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यामुळे ही महत्त्वाची ही भेट आहे आणि यामध्ये करार देखील केला जाणार आहे। त्यामुळे भारताला याचा मोठा फायदा होणार आहे। आणि त्यामुळे आपण म्हणतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यामध्ये ही जी मनोज, त्यामुळे एकंदरीतच फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध आणि दोन्ही देशांच्या विकासासाठीचे नेमके काय काय करार होतात हे सुद्धा पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती येत आहेत। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन त्यांची ते भेट घेणार आहेत। त्यामुळे भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या हितासाठी नेमके काय निर्णय होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नेमक्या दरम्यान पंतप्रधानांचा मुंबई दौरा आज कसा असणार आहे पाहूया। दुपारी 2:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईमध्ये आगमन होईल। 2:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक होईल। संध्याकाळी 5 वाजता मोदी आणि मॅक्रॉन यांची हॉटेल ताज इथं विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा होईल। संध्याकाळी 6:30 वाजता गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 7:30 वाजता मोदी प्रस्थान करतील।